लहूजी फडके सरांचा आवाज आपण ऐकलात. अतिशय दर्जेदार आवाज आपण पाहतोय. एक हिंदीचा बुलंद आवाज निश्चित स्वरूपात त्याने फार मोलाचं योगदान दिलं आपण पाहतोय. पंचांचं मात्र या ठिकाणी ग्रीन सिग्नल आला गेला. सामन्याला सुरुवात होईल आपण पाहतोय. ज्या टीमचा हायेस्ट स्कोर राहील त्याला मात्र पुढे वाटचाल दिली जाईल. एक चांगली दर्जेदार स्पर्धा आणि पहिला चेंडू आपण पाहतोय. कमालीचा फटका समोर स्ट्रेट डाऊन द फटका आपण पाहावं लागेल. एक टप्पा घेत चेंडू जाईल सीमा पार. 4 धावांसाठी हा पहिला धमाका फलंदाजा बॅट मधून. मिळतील धावा 4. डीजे सुरुवात करत असताना आपल्या टीमसाठी जोडले गेले 4 धावा. कमबॅक करणं फार महत्वाचं राहील मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा जणू काही रिप्ले दाखवत असं चित्र मैदानाच्या आतमध्ये. मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण सुंदर राहिलं गेलंय आणि तोपर्यंत मिळेल एक सिंगल धाव. पॉवर सर्कलचं षटक आणि त्यामध्ये मात्र कुठे का होईना थोडंसं चांगला खेळ करत असताना मैदानाच्या आतमध्ये चिंद्रन टीमला आपण पाहतोय. मागचा सामना जबरदस्त जिंकला गेला. काकडवाल संघाला मात्र हरता मात्र नमवलं गेलं आपण पाहतोय. सन्मान्य रोहित शेठ जनार्दन उलवेकर आंबेगावचे एक दमदार व्यक्तिमत्व. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी तब्बल 500 रुपयाचं डोनेशन लाभलं गेलंय. त्यांचंही मनपूर्वक सहर्ष स्वागत असेल. जाऊया मॅचच्या दिशेने. सामना देखील तेवढाच महत्वाचा. डावखुऱ्याचा फलंदाज ऑन स्ट्राईक वरती अजय कडू. मागच्या सामन्याचे हिरो. जबरदस्त चेंडू फेकला गेला. सन्मान देण्यास भाग पाडला गेला. क्रिकेटचा ब्रह्मास्त्र यॉर्कर चेंडू आणि त्यावरती मात्र सन्मान. अतिशय सुंदर चेंडू फेकला गेला आणि डॉट चेंडू सांगता कौतुक करेन ज्या रीतीने चेंडू फेकला गोलंदाज आपण पाहतोय. सुशांत कायकर नेरे गावचा म्हटला विचार केला गेला. एक चांगला गोलंदाज. सातत्याने चांगला खेळ नेरे टीमच्या माध्यमातून अनेक स्पर्धेमध्ये राहिला आहे. मात्र आज आंबेनगरीमध्ये कशा रीतीने खेळ केला जाईल. अतिशय वेगवान चेंडू शरीराचा वेध घेणारा आणि इथून मात्र कोणतीही धाव घेतली जाणार नाही. या लाजवाब कमबॅक करत असताना पहिल्या चेंडूवरती चौकार आला आणि त्यानंतर मात्र अतिशय सुंदर वापसी आपल्या टीमसाठी करून देत असताना दोन्ही संघाचा विचार केला गेला. अतिशय दर्जेदार दोन्ही संघ आपण पाहतोय. एका बाजूला नेरे संघ तर त्यांच्या अगेन्स्ट फाईट करत असताना चिंद्रन टीमला आपण पाहतोय. गोलंदाज पुन्हा एकदा जबरदस्त कमबॅक करावं तेवढं कमी असेल आपण पाहिलं गेला. अतिशय सुंदर गोलंदाजी आहे. कारण मागच्या सामन्याचा हिरो ऑन स्ट्राईक वरती अजय कडूला शांत ठेवलाय. म्हणजे लाजवाब गोलंदाजी आहे ज्या ठिकाणी आपण पाहिल्या गेला. कारण दोन्ही संघ अव्वल दर्जाच्या आज या स्पर्धेतील विचार केला गेला. ग्रामीण टेनिस क्रिकेट मधील अव्वल दर्जाचे संघ या स्पर्धेमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतील आणि ही लढत तेवढीच महत्वाची आपण पाहतोय. हाफ ट्रॅकर कमालीचा फटका ऑन साइडला. मात्र सर्कलचं रिंगण तोडलंय. चेंडू जाईल मैदानाला गुदगुल्या करत. मिळतील धावा 4. डीजे क्रिकेट काय असतं. क्वालिटी लेवलचं क्रिकेट काय असतं आज आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. पॉवर सर्कलचं षटक समाप्त झालंय. संघाची टोटल धावसंख्या 9 धावा धावपुस्तकावरती लागले गेलेत आपण पाहतोय. गोलंदाजी ट्रॅकवरती दुसरं षटक सचिन मोरे. यंग टॅलेंट आणि कमालीचा फटका. चेंडू भरपूर काळ हवेमध्ये. चेंडूखाली क्षेत्ररक्षण आदित्य मस्कर यावेळेस मात्र चुकी करणार नाही. आणि पहिला मोहरा टिपला जाईल. पहिल्या करारा झटका लागेल चिंद्रन टीमला 9 या धावसंख्येवरती. नऊ धावा धावपुस्तकात लागल्या गेल्या. त्यानंतर मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती सचिनला आपण पाहतोय. जबरदस्त चेंडू फेकला गेला. क्षेत्ररक्षण देखील तेवढंच लाजवाब आणि पहिला धक्का लागला गेला आपण पाहतोय. चिंद्रन टीमला तकदीरच्या स्वरूपात नवीन फलंदाज इनियट नंबर 3 वरती मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आपण पाहतोय. अभिषेक कडू. इथून मात्र शांत संयमाने खेळ करणं देखील तेवढंच महत्वाचं राहील. कारण ज्या अनुषंगाने सामना रंगला जातो अद्यापपर्यंत आपण पाहतोय. कारण पहिल्या षटकामध्ये
आणि जबरदस्त कलेक्टिंग आणि बॅक टू बॅक दुसरी सफलता आपल्या नावावरती करत असताना आणि दुसरा धक्का चिंद्रन टीमला. तेवढे कमी असेल सचिन या गोलंदाजाचं, ज्या रीतीने 2 चेंडूची सफर राहिली गेली, 2 चेंडूवरती 2 सफलता, अर्थातच विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावरती गोलंदाज आपण पाहतोय. आल्या पावली माघारी आपण पाहतोय फलंदाज मैदानाच्या बाहेर झाला अभिषेक कडू, स्वतःवरती नाराज असेल. इथून मात्र एक चांगला खेळ करणं देखील तेवढंच गरजेचं राहील. एखादी पार्टनरशिप मैदानाच्या आतमध्ये जर का रचली तर निश्चित स्वरूपात एक चांगले टोटल आपल्याला पाहायला मिळेल. मात्र सचिन एक अद्यापपर्यंत चांगली गोलंदाजी करत असताना आपल्या टीमसाठी पुन्हा एकदा लोवर फुल टॉस कमालीचा फटका एक्झिक्यूट केला गेला आणि तोपर्यंत सेकंड स्लिप मध्ये थोडंसं फंबल आणि तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये 2 दबा. तिसरीचा प्रयत्न, अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय आणि कमालीची रनिंग पाहायला मिळाली आणि 3 दबा. कारण मोठे फटके येत नाहीये, डबल सिंगलला कन्वर्ट करत या 3 धावा पाहायला मिळाल्या. अद्यापर्यंत सलामीर अजय कडू मैदानाच्या आतमध्ये जोपर्यंत असेल तोपर्यंत मात्र चिंद्रन टीमला एक चांगल्या टोटलची अपेक्षा असेल. मात्र कितपत हे सुद्धा पाहावं लागेल. ज्या रीतीनं सचिन मोरेना अद्यापर्यंत 3 चेंडू फेकलेत, कमालीची गोलंदाजी, त्यामध्ये 2 सफलता आपल्या नावावरती करत असताना म्हणजे कुठे का होईना एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. इथून मात्र अजय कडूला आपल्या बॅटची मात्र ताकद मैदानाच्या आतमध्ये सिद्ध करावी लागेल. ज्या अनुषंगाने मागचा सामना जिंकला चिंद्रन टीमला जबरदस्त खेळ दाखवला होता. गतीमध्ये परिवर्तन, अतिशय सुंदर चेंडू फेकला गेला, बॅट आणि चेंडूचा कोणत्या प्रकारे संपर्क जुळत नाही आणि डॉट चेंडू सांगता. कारण सातत्याने सचिन मोरे अतिशय कमी वयामध्ये आपलं नाव मात्र टेनिस क्रिकेटमध्ये फार मोठ्या उंचीवरती का घेऊन गेलाय हे सिद्ध करत असताना मैदानाच्या आतमध्ये पुढचा चेंडू अजयसाठी मात्र इथून आपण पाहतोय अवे फ्रॉम द बॉडी. पंच आम्हाला इथून दर्शवतील इट इज अ वाईड चेंडू, अतिरिक्त दाबेना संघाची टोटल धावसंख्या पुढे सरकेल. इथून आपण पाहतोय 13 धाबा धावपलकर लागल्या गेल्यात. इथून आपण पाहिल्या गेल्या पंचांचा ऑनफिल्ड पंचांचा निर्णय मात्र इथून स्वीकार करावा लागेल. ज्या रीतीने पंचांना इशारा दिला गेला अव्वंतरच्या स्वरूपात एक एक्स्ट्रा धाव मात्र चिंद्रन टीमच्या किमेमध्ये जोडली जाईल आणि एका धाबेनं आपण पाहिल्या गेल्या 2 गडी बाद असताना 13 धाबा म्हणजे कुठे का होईना शांत सुरुवात चिंद्रन टीमच्या माध्यमातून. पुन्हा एकदा मात्र जबरदस्त आपले फिंगर रोल केल्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आणि जबरदस्त चेंडू फेकला गेला. चेंडू ज्यावेळेस रिलीज झाला असं वाटलं होतं चेंडू बॅटच्या मधोमध येईल, मात्र ज्यावेळेस चेंडू फेकला गेला त्यावेळेस मात्र थोडासा आउटस्विंग पाहायला मिळाला आणि तोपर्यंत डॉट चेंडू सांगता. पुन्हा एकदा मात्र यावेळेस पाहावं लागेल बॅटची टॉप एज आणि पंचांचा फिंगर अप, बिग विकेट मैदानाच्या बाहेर, करारा धक्का चिंद्रन टीमला. अजय बॅक टू द डगआउट. संघाची टोटल धावसंख्या आपण पाहिले गेले 13 धावा धावपलकर लागल्या गेल्या. आपण पाहतोय नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल स्वर्गीय रामचंद्र प्रतिष्ठान उसाडणे आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करेल जहानुमान नावडे. दोन्ही टीमला विनंती असेल टॉससाठी मात्र रिपोर्टिंग करायचं आहे. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये 2 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. सचिन मोरेने केलेली कमालीची आणि कमबॅकिंग गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. ज्या ठिकाणी दुसऱ्या षटकामध्ये धाबा खर्च केल्या निश्चित स्वरूपात फक्त आणि फक्त 4 धाबा आणि जबरदस्त आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज यावेळेस दाखल झाला आपण पाहतोय राकेश पाडेकर. इथून मात्र स्वतःला सिद्ध करावं लागेल. चिंद्रन टीम थोडंसं मात्र बॅकफुटला फेकला गेलाय. गोलंदाज आपण पाहिला गेला आदित्य मस्कर. अतिशय सुंदर गोलंदाजी आपण पाहतोय. वेगावरती स्वार होऊन चेंडू फेकला गेला. चेंडू ज्यावेळेस रिलीज झाला गेला त्यावेळेस मात्र बॅट आणि चेंडूचा कोणत्याही प्रकारे संपर्क जुळला नाही आणि डॉट चेंडू सांगता आपण पाहतोय. विकेट किपरच्या मागे आपण पाहिलं गेला प्रवीण जेसोरगे. जबरदस्त एक टेनिस क्रिकेटमधील नाव आपण पाहतोय. ईस्टर्नच्या मागे आपण पाहिलं गेला जबरदस्त क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा लोवर फुलटॉस हलक्या शतकाने आपण पाहतोय खेळून काढला गेलाय. तोपर्यंत एक टप्पा बाउन्स उचलून फेकला जाईल. मिळेल एक सिंगल धाव आणि सिंगलच्या सायना संघाची टोटल धावसंख्या कुठे का होईना पुढे जात असताना 14 धावा धावपुस्तक लागल्या गेल्यात चिंद्रन टीमच्या आपण पाहतोय. इथून मात्र आक्रमण करणं देखील तेवढंच गरजेचं राहील. ऑनर स्ट्रायकवरती फलंदाज राकेश पाडेकरला मात्र इथून
स्वतःला सिद्ध करावं लागेल, कारण यावेळेस मात्र चिंद्रन संघ थोडासा बॅकफुटला फेकला गेला आहे. इथून मात्र जर का सिद्ध केला तर निश्चित स्वरूपात एक चांगली धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल. मात्र त्यासाठी चांगला खेळ करणं देखील तेवढंच गरजेचं राहील. मात्र समोर गोलंदाज आदित्य मस्कर अतिशय गुणवत्ता भरलेला हा खेळाडू आपण पाहतोय. अद्यापर्यंत चांगला खेळ करत असताना आपल्या टीमसाठी पुढचा चेंडू आपण पाहतोय. पंच आम्हाला दर्शवतात इटीचं वाईट चेंडू अतिरिक्त धावेना संघाची धावसंख्या पुढे सरकेल. कुठे का होईना संघर्ष केला जातो मैदानाच्या आतमध्ये, कारण मोठे फटके येत नाहीये आणि त्यासाठी मात्र संघर्ष निश्चित स्वरूपात करावा लागेल चिंद्रा टीमला. ज्या अनुषंगाने खेळ चाललाय डबल सिंगलला कन्वर्ट करत अतिशय शांत संयमी खेळ मैदानाच्या आतमध्ये चिंद्रा टीमच्या माध्यमातून. कारण अजय कडू कडून फार मोठ्या अपेक्षा होत्या. अजय कडू मात्र जिथून बाद झाला तिथून मात्र थोडंसं शांतता चिंद्रा टीमच्या खेमेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. मात्र इथून चांगला खेळ करणं देखील तेवढंच गरजेचं राहील. ज्या अनुषंगाने अद्यापर्यंत संघाची टोटल धावसंख्या आपण पाहतोय फक्त आणि फक्त 15 धावा धावपालकरती लागल्या गेल्यात. अद्यापर्यंत ज्या अनुषंगाने पहिल्या षटकामध्ये 9 धावा खर्च केले होते गोलंदाज सुशांत गायकरना आणि त्यानंतर केलेलं कमबॅक सचिन मोरेना. पुन्हा एकदा मात्र हलक्याशा हाताने खेळून काढला गेलाय चेंडूकडे क्षेत्ररक्षण आणि यावेळेस मात्र चुकी नसणारी आणि लागणारा आणखीन एक मोठा धक्का चिंद्रा टीमला. अप्रतिम सामना मैदानाच्या आतमध्ये कुठे का होईना झुंज द्यावी लागेल. आपण पाहतो चिंद्रा टीमला ज्या रीतीने एका पाठोपाठ एक फलंदाज बाद होत असताना मैदानाच्या आतमध्ये समीकरण आपल्याला पाहायला मिळत आहे. इथून एखादा फलंदाजाला मात्र स्वतःवरती विश्वास ठेवून जिम्मेदारीने खेळ करणं देखील तेवढंच गरजेचं राहील. ज्या अनुषंगाने अद्यापर्यंत संघाची टोटल धावसंख्या कुठे का होईना मात्र 15 या धावसंख्येवरती अद्याप स्थिर आपण पाहतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अतुल कडू यावेळेस आपण पाहिलं गेलं तब्बल 6व्या क्रमांकावरती दाखल झालाय. गोलंदाज आदित्य मस्कर आपल्या बोटाची जादूगिरी मैदानाच्या आतमध्ये सिद्ध करत असताना मात्र अद्यापर्यंत एकही मोठा फटका या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाला नाही. आक्रमण करावं लागेल फलंदाज आपण पाहतोय. इथून मात्र पाहावं लागेल पुन्हा एकदा पंचांकडे दाद जरूर मागितल्या मात्र बॅट आणि चेंडूचा कोणत्याही प्रकारे संपर्क जुळत नाहीये आणि तो 8 चेंडू सांगता. मैदानाच्या आतमध्ये शांत संयमी खेळ त्याचं एकमेव कारण राहिल्या. सुरुवात चांगली करून दिली गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय. ज्या ठिकाणी पॉवर सर्कलचं षटक फेकला आपण पाहतोय सुशांत गायकरना 2 चौकार जरूर आल्या मात्र जो कमबॅक दाखवला सचिन मोरेना तिथून मात्र मात्र डोकं काढू दिलं नाहीये चिंद्रा टीमला. पुन्हा एकदा बॅटची टोपेज आणि पुन्हा एकदा मात्र आल्या पावली माघारी जात असताना फलंदाज अतुल कडू बॅक टू द डगआउट. स्वर्गीय रामचंद्र प्रतिष्ठान उसाटणे आणि जय हनुमान नावडे आपल्यासाठी बघा टॉससाठी यायचंय. दोन्ही संघ जर का आले असतील तर मात्र टॉससाठी रिपोर्टिंग करायचंय. अतिशय दर्जेदार सामना मैदानाच्या आतमध्ये कुठे का होईना झुंज देत असताना चिंद्रा संघ आपण पाहतोय. धाबांसाठी मात्र प्रयत्न करावा लागेल. ज्या अनुषंगाने मात्र फलंदाज एका पाठोपाठ बाद होत असताना आपण पाहतोय. पुन्हा एकदा मात्र प्रचंड वेगवान चेंडू आणि इथून आम्हाला पंच दर्शवतील षटक क्रमांक 3 यावेळेस मात्र समाप्त झालाय आणि 3 षटकांच्या अखेरीस अर्थातच पहिल्या पूर्वार्धाचा खेळ मात्र समाप्त झालाय आणि संघाची टोटल धावसंख्या आपण पाहतोय 15 धाबा आणि उत्तरार्धामध्ये 18 चेंडू आणि कंपल्सरी चेसिंग असल्या कारणास्तव 16 धावसंख्येची गरज असेल. चषक ठेवलाय आज आंबे गावाला ग्रामस्थ मंडळ चषक ठेवलाय आंबे गावाला. परेशभाई चषक ठेवलाय आज आंबे गावाला ग्रामस्थ मंडळ चषक ठेवलाय आंबे गावाला. थँक्यू सो मच. आपण पाहतोय तर चला स्वर्गीय रामचंद्र प्रतिष्ठान उसाटण्या टीमचा संघनायक आणि जय हनुमान नावडे टीमचा संघनायक टॉससाठी मात्र रिपोर्ट करायचा आहे. दोन्ही टीमला विनंती असेल बघा थोडं कॉपरेट करा कारण आपण पाहतोय रात्री जो अवकाळी पाऊस झाला त्यामुळे मात्र थोडंसं का होईना आयोजकांना मात्र मेहनत घ्यावी लागलेली आपण पाहतोय. ज्या रीतीनं ही स्पर्धा भरवली जाते आपण पाहतोय आंबे टीमच्या माध्यमातून अतिशय दर्जेदार स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि सामना देखील तेवढा चांगला आपल्याला निश्चित स्वरूपात पाहायला मिळेल. पहिल्या सत्रामध्ये जरूर
चिंद्रन टीमला चांगली बॅटिंग दाखवली नाहीये, मात्र उत्तरार्धामध्ये जर का चांगली गोलंदाजी दाखवली आहे, या 15 धावा जर का डिफेन्स करण्याचा प्रयत्न केला तर निश्चित स्वरूपात एक चांगला सामना आपल्याला पाहायला मिळेल. आपण पाहतोय 18 चेंडू आणि गरज असेल तब्बल पण पाहतोय 16 धावसंख्येची, म्हणजे कुठे का होईना एक चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करावा लागला चिंद्रन टीमला. कारण मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं होता काकडबाल टीमला मात्र अक्षरशः नमवला, ज्या ठिकाणी धावांचा पाऊस पडला, अक्षरशः बरसला होता अजय कोडा फलंदाज. मात्र या सामन्यामध्ये कुठे का होईना निराशा दाखवली आपण पाहतोय. कारण समोर देखील तेवढाच ताकदवर संघ आपल्याला पाहायला मिळाला नेरे संघ, ज्या ठिकाणी जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली आणि 3 षटकामध्ये फक्त आणि फक्त 15 धावांवरती रोखलं गेलं आपण पाहतोय. 16 धावांचं लक्ष ठेवलंय आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी इथून मात्र चेंडूची पूर्तता करायची बघा. आपण पाहतोय एक चांगली लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. तर चला उसाटे संघाचा संघनायक आणि नावडे संघाचा संघनायक टॉससाठी मात्र रिपोर्ट करायचा आहे. चला स्पीडअप घ्यायचं बघा. नेरे संघ थोडं कॉपरेट करा आणि आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल करायची आपण पाहतोय. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये प्रवीण चोरगे आणि त्याला साथ देईल प्रथमेश फडके. एक नामवंत जोडी आपण पाहतोय. नेहरू धुंद्रे विभाग म्हटला तर एक फार चांगलं टेनिस क्रिकेट या विभागामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतं. मात्र आज आपण पाहतोय कुठे का होईना MIDC विभागातील या आंबे गावातील एक दर्जेदार स्पर्धा आपल्या भेटीला आपण पाहतोय. आपण पाहतोय या ठिकाणी स्वर्गीय रामचंद्र प्रतिष्ठान उसाटणे या संघाचे संघनायक मात्र आले गेलेत आपण पाहतोय. तसेच जय हनुमान नावडे टीमचा संघनायक, आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर टॉससाठी मात्र त्वरित रिपोर्ट करायचा आपण पाहतोय. पुढची मॅच देखील आपल्याला एक चांगली रफ अँड टफ पाहायला मिळेल. मात्र जाऊया मॅचच्या दिशेने. सामना देखील तेवढाच महत्त्वाचा आपण पाहतोय. पुन्हा एकदा लाडक्या क्रीडा रसिकांचा मनपूर्वक सहर्ष स्वागत असेल. जरूर लो स्कोरिंग सामना पाहतो मैदानाच्या आतमध्ये. जर का गोलंदाजी अचूक दाखवली चिंद्रन टीमला तरी सुद्धा या धावा मात्र डिफेन्स करण्याचा प्रयत्न केला जाईल. ऑन स्ट्राईकवरती फलंदाज प्रवीण चोरगे उर्फ बालीला आपण पाहतोय आणि त्याला साथ देईल फलंदाज आपण पाहतोय प्रथमेश फडके. पॉवर सर्कलचं पहिलं षटक गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतोय तेजस पाडेकर. इथून मात्र आपली आक्रमकता मैदानाच्या आतमध्ये सिद्ध करावं लागेल. पॉवर सर्कलच्या षटकामध्ये हॅलो. तर चला नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. जय हनुमान नावडे विपक्ष स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे संघाचा संघनायक अनिल दादा डोपरे आले. तर जय हनुमान क्रिकेट संघ नावडे संघाचा संघनायक आपण लगेच यायचंय. थँक्यू सो मच. आपण पाहतोय उत्तरार्धाला सुरुवात होईल गोलंदाजी ट्रॅकवरती. यावेळेस तेजस पाडेकर पहिला चेंडू प्रवीणसाठी अतिशय वेगवान तेज तरार शरीरापासून थोडासा लांब ठेवला गेला. आपण पाहतोय गोलंदाजीसाठी मात्र सुवर्ण संधी या ठिकाणी उपलब्ध केलेली आहे. सन्मान्य रोहनजी कडू या साहेबांच्या माध्यमातून जर का विकेट हॅट्रिक संपादित केली तर तब्बल 2000 रुपयाचा कॅश प्राइज मात्र दिले जाईल. मात्र सामना देखील तेवढाच महत्त्वाचा आपण पाहतो. इथून मात्र पॉवर सर्कलचं रिंगण तोडलं गेला आणि पहिला एक जबरदस्त फटका पाहायला मिळाला प्रवीण चोरगेच्या बॅटमधून. मिळतील धावा 4. आपण पाहतोय लो स्कोरिंग सामना. इथून मोठ्या फटक्यांपासून मात्र वंचित ठेवावं लागेल नेरे टीमला. आपण पाहतोय पुन्हा एकदा मात्र बॅटची टॉप एज फर्स्ट स्लिप मध्ये पाहावं लागेल. जबरदस्त झेल टीमला जातोय आणि पहिला बिग विकेट पहिल्या धक्का लागेल नेरे टीमला 4 या धावसंख्येवरती. हॅलो. तर नावडे संघाचा संघनायक आपण लगेच यायचं टॉस साठी. अगदी उसाटणे संघाचे अनिल दादा डोपरे आलेत, त्यांचंही वेलकम आहे. तर जय हनुमान क्रिकेट संघ नावडे संघाचा संघनायक लगेच यायचं टॉस साठी. थँक्यू सो मच. आपण पाहतो जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये. जरूर एक चौकार आलाय मात्र इथून कमबॅक करण्याचा प्रयत्न केला जातो तेजसच्या माध्यमातून. कमबॅक करणं देखील तेवढंच गरजेचं राहील चिंद्रन टीमसाठी. ज्या अनुषंगाने 16 धावा वाचवायच्यात जर का सामना जिंकायचा असेल. मात्र इथून नेरे टीमला देखील या 16 धावा बनवायच्यात जर का सामना जिंकायचा असेल तर. म्हणजे दोन्ही संघांसाठी तेवढाच महत्त्वाचा सामना मैदानाच्या आतमध्ये. इथून पाहावं लागेल कोणत्या संघाच्या बाजूला विजयाचा निश्चित स्वरूपात समीकरण पाहायला मिळेल.
कारण 16 धावा जर काही समीकरण वाचवलं चिंद्रन टीमना तर निश्चित स्वरूपात एक चांगली गोलंदाजी अटॅक काय असतं मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. मात्र त्यासाठी तेजस पाडेकरला इथून आक्रमकता मैदानाच्या आतमध्ये सिद्ध करावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये इंटर झाला इनिट नंबर 2 वरती फलंदाज सचिन मोर्या ज्यानं पहिल्या पूर्वार्धामध्ये कमालीची गोलंदाजी दाखवली होती. मात्र इथून बॅटिंग कशा रीतीने करेल पाहावं लागेल. पुन्हा एकदा बॅटची टॉपेज संधी असेल आणि जबरदस्त झेल टिपला जातोय. बॅक टू बॅक दुसरा धक्का नेरे टीमला. अप्रतिम आपण पाहतोय विकेट हॅट्रिकच्या मार्कवरती गोलंदाज आपण पाहतोय तेजस पाडेकर ज्यासाठी आपण पदवी सन्माननीय रोहनजी कडू या साहेबांच्या माध्यमातून तब्बल 4,000 रुपयाचं कॅश प्राइज दिले जाईल. म्हणजे इथून संधी निर्माण केल्या मात्र त्या संधीचं सोनं करेल का हे सुद्धा पाहावं लागेल. हल्ल्या पावली माघारी मैदानाच्या बाहेर जात असताना सचिन मोर्या स्वतःवरती नाराज असेल कारण निश्चित स्वरूपात 16 धावा बनवायचे आहेत आणि त्यासाठी प्रयत्न करावे लागतील मैदानाच्या आतमध्ये. कारण एवढे सहजासहजी सामना सोडणार नाही चिंद्रन संघ देखील. कारण चिंद्रन टीमला देखील माहिती आहे जर का चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पेश केल्या तर निश्चित स्वरूपात या 16 धावा देखील या ठिकाणी पुरेशा तटीत आपण पाहतोय. नवीन फलंदाज यावेळी 4थ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये नेरे टीमच्या माध्यमातून उमेश पाटील आपण पाहतोय. विकेट हॅट्रिकची नामी संधी चालून आल्या तेजस पाडेकर सड्या जर का विकेट संपादित केल्या तर तब्बल 4,000 रुपयाचा मात्र बक्षिसाचा मानकरी राहील. मात्र त्यासाठी हा चेंडू निर्णायक फेकावा लागेल. जर का या चेंडूवरती सफलता प्राप्त केल्या तर निश्चित स्वरूपात कमबॅक पाहायला मिळेल. पुन्हा एकदा मात्र टॅपिंग क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न चेंडू भरपूर सुंदर फेकला होता मात्र त्यावेळेस बॅट आणि चेंडूचा कोणत्याही प्रकारे संपर्क जुळला नाही आणि डॉट चेंडू सांगता म्हणजे कुठे का होईना चांगलं कमबॅक. एक चौकार आला आणि त्यानंतर वापसी कशी असते या मैदानाच्या आतमध्ये दाखवून दिले गोलंदाज तेजसच्या माध्यमातून. अतिशय सुंदर गोलंदाजी. पुढचा चेंडू पुन्हा एकदा बॅटची टॉपेज यावेळेस मात्र झेल सोडलाय. हा झेल घेणं फार महत्वाचं होता मात्र झेल सोडला गेला आणि तोपर्यंत डॉट चेंडू सांगता षटक क्रमांक पहिला या ठिकाणी समाप्त झालाय आणि एका षटकाच्या अखेरीस संघाची टोटल धावसंख्या फक्त आणि फक्त 4 धावा. अरे जाऊ चला रे या आंबे गावाला, अरे जाऊ चला रे या आंबे गावाला, जाऊ सामने बघायला, जाऊ सामने बघायला. परेश भाई चषक ठेवलाय आज आंबे गावाला, ग्रामस्थ मंडळ चषक ठेवलाय आंबे गावाला. अप्रतिम सामना मैदानाच्या आतमध्ये जरी 16 धावा असल्या तरी देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करत असताना चिंद्रन टीमला आपण पाहतोय. दुसरं षटक गोलंदाजी ट्रॅकवरती राकेश पाडेकर. इथून मात्र हे षटक जर का निर्णायक फेकला तर निश्चित स्वरूपात सामना अंतिम षटकामध्ये रफ अँड टफ स्थितीमध्ये पाहायला मिळेल. अद्यापर्यंत सलामीर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय प्रथमेश फडके ऑन स्ट्राईक. इथून मात्र पुन्हा एकदा झेलची संधी असेल प्रयत्न करावे लागतील मात्र तोपर्यंत चेंडू जमिनीवरती लँड होईल आणि तोपर्यंत मिळेल एक सिंगल धाव. एका धावीसाठी संघर्ष केला जातो मैदानाच्या आतमध्ये कारण नेरे टीमला देखील माहिती आहे डब्बल सिंगलला जरी प्रयत्न केला तरी सुद्धा या धावांचा पाठलाग मात्र करण्याचा केला जाईल. मात्र त्यासाठी प्रयत्न करणं देखील तेवढंच गरजेचं राहील. आपण पाहतोय गोलंदाज राकेश आपण पाहतोय ज्या रीतीने पहिला चेंडू फेकला जर का सफलता प्राप्त झाली असते तर निश्चित स्वरूपात एक चांगला कमबॅक पाहायला मिळाला असता. मात्र स्ट्राईक रोटेट झाल्या पुन्हा एकदा आपण पाहू शकाल फिंगर रोल केले गेले आणि अतिशय सुंदर चेंडू फेकला गेला. बॅट आणि चेंडूचा कोणत्याही प्रकारे संपर्क जुळत नाही आणि डॉट चेंडू सांगता मैदानाच्या आतमध्ये शांत संयमी खेळ कॅल्क्युलेशन खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. एक एक डॉट चेंडू दबाव निर्माण करायला आपण पाहतोय नेरे टीम वरती. पुन्हा एकदा मात्र शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू आपण पाहतोय ऑन साइडला क्षेत्ररक्षण झेल मात्र सोडला गेलाय आणि इथून चेंडू जाईल सीमा पार 6 धावांसाठी. हा पहिला तडका बिग षटकार. चित्र बदलवणारा हा षटकार पाहायला मिळाला. झेल घेणं तेवढंच गरजेचं होता थोडंसं अवघड होता मात्र प्रयत्न करणं गरजेचं होता. मात्र अपयशाला आपण पाहतोय. इथून आपण पाहिला गेला फलंदाजा माध्यमातून जबरदस्त कमबॅक करण्याचा प्रयत्न. षटकार आल्यानंतर देखील चांगली वापसी करून देत असताना आपल्या टीमसाठी अद्यापर्यंत 11 धावा धावपुस्तकावरती लागल्या गेल्यात आणि अद्याप या षटकातील उर्वरित 2 चेंडू खेळ बाकी असतील. हे 2 चेंडू जर का निर्णायक फेकल्या तर सामना अंतिम षटकामध्ये रफ अँड टफ स्थितीमध्ये पाहायला मिळेल. मात्र त्यासाठी चांगला खेळ करावा लागेल चिंद्रन टीमला देखील. जो षटकार आलाय त्याची भरपाई जर का करून दाखवली राकेश या गोलंदाजांना तर निश्चित स्वरूपात
पुन्हा एकदा फुटवर्कचा वापर, जबरदस्त फटका ऑन साईडला, क्षेत्ररक्षण आपण पाहतोय लाजवाब राहिले गेला आणि तोपर्यंत मिळेल एक सिंगल धाव आणि या सिंगलच्या साहाय्याने स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न केला जातोय. नेरे टीमला देखील माहिती आहे डबल सिंगलला जरी कन्वर्ट केला तरी सुद्धा या धावांचा पाठलाग सहजरित्या केला जाईल, मात्र त्यासाठी प्रयत्न आणि करणं देखील गरजेचं राहील. आपण पाहतोय चिंद्रन टीम इथून अपेक्षा करत असेल एखादा विकेट, एक डॉट चेंडू सामन्यामध्ये पुन्हा एकदा चुरस निर्माण करेल. पुन्हा एकदा आपण पाहिलं गेला चेंडू पॅडवरती जाऊन आदळला गेला आणि तोपर्यंत पंच आम्हाला दर्शवतात की लेग बायच्या स्वरूपात मिळेल एक सिंगल धाव आणि सिंगलच्या साह्यानं संघाची टोटल धावसंख्या आपण पाहतोय 13 धावा आणि 2 षटकांचा खेळ मात्र समाप्त झालाय. आणि इथून स्कोरर मित्र आम्हाला सांगतील येणारे 6 चेंडू आणि गरज असेल आपण पाहतोय 3 धावसंख्येची. जो षटकार गेला तो जर का षटकार अडवला असता तर समीकरण मात्र आपल्याला भरपूर चांगलं पाहायला मिळालं असता. मात्र अनिश्चिततेने भरलेला हा टेनिस क्रिकेटचा खेळ आपण पाहतोय. टीम संगीत आपण पाहतोय सन्माननीय परेश भाई यांचं हे संगीत आपण पाहिलं गेला शिवसेनेचे एक बुलंद तोप म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. 6 चेंडू 3 धाबीचं समीकरण. पहिला चेंडू आपटी बार कमालीचा फटका, 2 क्षेत्ररक्षण एकमेकाकडे पाहत राहिले गेले आणि तोपर्यंत चेंडू मात्र सीमेलगत अडवला जाईल आणि मैदानाच्या आतमध्ये अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली आणि तोपर्यंत धावा कंप्लीट केल्या गेल्यात 2 धावा आणि इथून मात्र स्कोर मात्र लेबल झालाय आणि औपचारिकता मैदानाच्या आतमध्ये बाकी असताना आपण पाहतोय अवघ्या 1 धावसंख्येची गरज असेल. जो षटकार गेला तिथून मात्र सामन्याचा चित्र पूर्णपणे बदलला गेला आणि सामना आपण जवळपास नेरे टीमच्या बाजूने आपण पाहतोय. मात्र अद्यापही औपचारिकता बाकी असेल 5 चेंडू आणि अवघ्या 1 धावसंख्येची गरज असेल. कमालीचा फटका ओव्हर फुल टॉस आणि सहजरित्या चेंडूला फेकून दिलाय 6 धावींसाठी आणि सामना जिंकलाय नेरे संघ. अभिनंदन. हार्ड लक चिंद्रन संघ. जबरदस्त फाईट केली आपण पाहतोय. ज्याने जबरदस्त भूमिका पार पाडली गेली आपण पाहतोय. गोलंदाजी करत असताना 4 धावा देत 3 गड्यांचा मोबदला आणि 3 सफलता प्राप्त केल्या गेल्या आणि तो ठरलाय या सामन्याचा सामनावीर.